वंदे मातरम सोशल मीडिया परिवार। तर बघा, मी खूप वेळेपासून बससाठी उभी आहे आणि खूप ऊनसुद्धा आहे। ओके, पण काय झालं माहिती आहे का, आज बसने मला धोका दिला आहे का मी बसला धोका दिला हेच कळत नाही। कारण जे बसचं चलो ॲप आहे त्या ॲपवरसुद्धा बसचं लोकेशन किंवा त्याची माहिती काहीही कळत नाही आहे आणि सर्व काही म्हणजे भूलभुलैया धोकाच आहे। कारण त्या ॲपवर एक तर काही कळत नाही आणि जी टायमिंग आहे त्या टायमिंगनुसार बस काय आलेली नाही आहे आणि आता तर त्याच्यानं ते लोकेशन काय कळतच नाही आहे की बस नक्की कुठपर्यंत आली आहे काय आहे ओके। परंतु काय आहे ना की मला ही बस फार कम्फर्टेबल पडते। म्हणजे मला जर VT कोटाला जायचं असेल तर मला ही बस फार AC बस आहे आणि फार कम्फर्टेबल पडते। 25 रुपये त्याचं तिकीट आहे। पण आज बसला मी धोका दिला आहे का बसने मला धोका दिला आहे काय कळत नाही आहे। असं तर काय हरकत नाही, खूप ऊन आहे, असे छोटे मोठे धोके मिळत असतात, ते पचवायचे असतात, त्याचा सामना करायचा असतो। आणखीन एक गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटते की तुम्ही जर बघितलं असेल तर वेगवेगळ्या विविध बातम्यांच्या चॅनलवर चर्चासत्र असतं। ते एकमेकांमध्ये चर्चा करतात, नक्की चर्चा करतात की भांडणं करतात, वादविवाद करतात, एकमेकांना काय काय बोलतात ते काय कळत नाही। परंतु मूळ मुद्दा जो असतो चर्चेचा जो मूळ मुद्दा असतो त्याच्यामध्ये चर्चा काय होते, कशाची होते, कशा बाबतीत होते हे काही प्रेक्षकांना कळत नाही। तर हे जे चर्चासत्र घेणारे जे चॅनल्स आहेत त्या चॅनलचे जे निवेदन करणारे असतील, निवेदक असतील किंवा चॅनल ओनर असतील, ते जर एकालाच बोलू दिलं आणि बाकीच्यांचे जे माईक आहेत ते बंद ठेवले तर मला असं वाटतं की चर्चा नक्की काय होते ते कळेल। कारण खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा होत असते परंतु त्यांच्या गोंधळामुळे काहीच कळत नाही। तर तुमचं काय मत आहे याच्यावर नक्कीच तुम्ही सांगा। आणि चलो ॲप जर तुम्ही कोणी वापरत असणार आहे तर तुमचा चलो ॲपचा काय तुम्हाला अनुभव आहे तोही सांगा। कारण मला तरी चलो ॲपचा अनुभव हा कभी खुशी कभी गम टाईप आहे आणि अजून बस आलेली नाही आणि बराच वेळ झाला मला बसची वाट पाहावी लागत आहे। वाट पाहायला काही हरकत नाही परंतु खूप ऊन आहे आणि आय थिंक माझी बस आली। ओके, चला बाय, टेक केअर। पुन्हा बसने फसवलं, मला वाटलं की माझी बस आहे, दिसायला तर माझ्या बससारखीच होती, AC बससारखी, परंतु ती दुसरी बस होती। तर अजूनही माझी बस आलेली नाही आणि अजूनही मी बसची वाट पाहत आहे आणि बस आनंदात राहत आहे। थँक्यू।